देवी जगत्तारिणी आमच्या निशीचं लग्न अगदी निर्विघ्न पार पडू देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. देवी आई, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडलं तर काय होणार आहे हे तुला माहिती आहे. निशीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तिचं लग्न युवराजशी होऊ नये ह्यासाठी मी माझे सगळे प्रयत्न करते. माझी साथ दे. जशी प्रत्येक गुन्हेगाराला पकडण्यात देत आली आहेस अगदी तशीच मला आशीर्वाद दे देवी आई. काव्या, जा निशीला घेऊन जा. चला आवरा, निघायचंय ना. जा बाळा. हो आई. चल. तू काय करतेस इकडे? देवाकडे चांगली बुद्धी मागतेस? नाही, ती नसशीलच मागत, नाही तर तुला कळलं असतं घरी किती कामं पडली आहेत. ते सामान सगळं गाडीत ठेवून ये. जा जा जा, लवकर जा. काय अगं, हे काय करतीये तू? एकटी एवढ्या बॅगा नेऊन टाकणार आहेस गाडीमध्ये? हो काय सुपर वुमन आहेस? हो, मी कशासाठी आहे? मी आलोय ना मदतीला. मग कर मदत. चल. केदू, कशी दिसते मी? अगं तू खूप सुंदर दिसतेस, माहितीये का? तू मला विचारणंच बंद कर. हा, थँक्यू, थँक्यू सो मच. केदू. काव्या, काय करतेस तू इथे? हा, झाली की नाही तयारी तुझी? अगं पाठराखीण म्हणून जाणार आहेस ना, घेतलंयस ना सगळं? पाठराखीण? मी नाही जाणार पाठराखीण म्हणून. का? अगं केतू, हा? म्हणजे कादंबरी माझी मैत्रीण, तुला सांगितलं होतं ना आई. अगं लग्न झाल्यानंतर अभ्यास करायचा आहे आम्हाला. तसं पण निशीचा गृहप्रवेश नंतर ते सगळे कार्यक्रम यात मला पार्टिसिपेट नाही करायचं आई. मला अभ्यास करायचा आहे ग. तू ना मला पाठव ना. अशी कायस तू? एरवी निशी निशी करत असतेस, आज निशी बरोबर 4 दिवस जास्तीचे मिळतायत तर नाही काय म्हणतेस? अगं पण केतू जवळ कोण असणार? अरे कोण केदू? अगं कादंबरी माझी मैत्रीण. आई हे बघ, मी जाणार नाहीये पाठराखीण म्हणून. तू नमाला पाठव नाही तर कोणालाही पाठव. मी नाही जाणार. अरे काय केदू केदू नुसतं? तुझं काय इथे? मी हे सुटकेस गाडीत टाकतोय. मग ठेव ना, किती वेळ आहे? लवकर लवकर निघायचंय. हो. चल, आणि नीट ठेवा. जर एखादी बॅग तुटली ना तर डिपॉझिट मधून कापून घेईन पैसे. ठेव ठेव. चल. नाही, पण मी काय म्हणतो, आता विकून टाक ना ती गाडी. सी, त्याच्या फायनान्सच्या वेळी तुला कोणी मदत केली होती? मीच ना. आज मला थोडी गरज आहे, एवढंच. काय लग्न समारंभ आहे आणि व्हॉट डू यू मीन? ऐक 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 बोलताना थोडंसं नीट, ओके? भान ठेव. तू कोणाशी बोलतोयस? युवराज खांडेकरशी. सो हॅलो. तर आता हा बोल रे, बोल बोल. माझे 50 लाख कुठे आहेत? लग्नानंतर मिळतील. सांगितलं ना तुला. तुला एकदा सांगितलं ना, मिळतील तर मिळतील. हे लग्न लागण्याआधी मला माझे पैसे पाहिजे. आता तुझ्या लग्नात ना तुलाच उचलून घेऊन जाईन, समजला? ऐक ऐक ऐक, हे बघ मी ना माझ्या घरी आहे. लग्न माझं आहे, माझ्या घरी पाहुणे आहेत, माझ्या घरची माणसं आहेत. या सगळ्यांसमोर मी कसे मॅनेज करणार आहे आणि कुठून मॅनेज करणार आहे पैसे? थोडं समजून घे ना. तूच सांग मला. 1 सेकंड पण हे लोक एकटं सोडत नाहीयेत. ते मला काय माहित नाही. माझे पैसे दे, नाहीतर तुला माहिती आहे ना काय होईल ते. ऐक ऐक, सॉरी पण माझं, अरे युवी,
अरे काय झालं? चिल, एवढा दचकतोयस का तू? काय झालं? मी काय करत होतो, मी तयारी करत होतो आता. युवी, इथे काहीच नाहीये. कसली तयारी? हा मी रेडी म्हणजे तेच आवरत होतो सगळं मी. बोल ना, काय झालंय? तू का आली होतीस? युवी, आय अंडरस्टँड. तुला हे लग्न करायचं नाहीये म्हणून तू एवढा फ्रस्ट्रेटेड आहेस ना. आय कॅन सी दॅट. आणि म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला आले. युवी, यू स्टील हॅव टाईम. तू सरळ जा आणि कौशिकीला सांगून टाक की तुला हे लग्न करायचं नाहीये. बघतोयस ना किती डाऊन मार्केट माणसं आहेत ती. नो एटिकेट्स, नो मॅनर्स, नथिंग. आपल्या स्टेटसच्या आहे ना जवळपास सुद्धा पोहोचू शकत नाहीत ते. म्हणून सांगते युवी, तू अजूनही हे लग्न थांबवू शकतोस. गो टेल कौशिकी. तुझ्या पूर्ण लाईफचा प्रश्न आहे. मी हे लग्न करणार आहे. व्हॉट? बट वाय युवी? तुला निशितापेक्षा खूप चांगली मुलगी मिळू शकते. ट्रस्ट मी. तुला हे सगळं करायची काही एक गरज नाहीये. गरज आहे. ईशा, स्टेटस, एटिकेट, मॅनर्स या सगळ्या गोष्टी लग्नात मॅटर करत नाहीत. लग्नात फक्त एक गोष्ट मॅटर करते आणि ते म्हणजे प्रेम. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असलं ना की सगळं नीट होतं. आणि मला खात्री आहे युवराजचं निशितावर प्रेम आहे. बरोबर नाही युवराज? आणि ईशा, तुझं सुद्धा अजयवर प्रेम होतं आणि म्हणूनच तुम्ही लग्न केलं ना. आणि बघ आता, अजय इज अ पार्ट ऑफ आवर फॅमिली नाव. तो ॲडजस्ट झालाय, तशी ती होईल. हो प्लीज, तू मला एवढं लेक्चर देतेस. तुझा नवराही आपल्या स्टेटसचा नव्हता. काय झालं? टिकलं तुझं लग्न? ईशा, टिकलं का? आणि म्हणूनच मी म्हणतेय निशिता इज नॉट अ राईट फिट फॉर युवी. आय थिंक युअर राईट. युवराज, कदाचित तुला निशितापेक्षा चांगली मुलगी मिळू शकते, पण तुला वाईटही मुलगी मिळू शकते. थोडक्यात तुला निशितासारखी मुलगी कुठेच मिळणार नाही. युवराज, यू अँड निशिता आर मेड फॉर इच अदर. आणि मला खात्री आहे की तुम्ही दोघंही खूप छान संसार करणार आहात. आणि ईशा, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. तुझ्या मते मी माझ्या संसारात काही चुका केल्या असतील, पण त्या चुका तू करू नकोस प्लीज. लग्न आहे, अजय बरोबर हे लग्न छान एन्जॉय कर. बाकी आय टेक केअर ऑफ एव्हरीथिंग एल्स. राईट? ईशा ऐक. ईशा,